ओके, आवाज येतोय माझा? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. आवाज येतोय आणि स्क्रीन दिसत आहे ना स्नेहा? हा हो मॅम. ओके ओके, ठीक आहे. तर आज आपण बघत आहोत, समजा तू जर सिलेबस बघितला असेल तर पेज नंबर 3चं एकदम एंडचा पोर्शन आहे प्लास्टर अँड पॉइंटिंग. त्याच्यामध्ये आहे आपल्याला लाईम प्लास्टर आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईम आहे, त्यानंतर नेसेसिटी ऑफ ॲडिक्वेट स्लिकिंग आहे, इन्ग्रेडियंट्स अँड कॉमन प्रपोर्शन यूज. ठीक आहे, आपण जसं छपाई वगैरे करतो तर त्याच्यासाठी प्रपोर्शन काय काय यूज करतात. जर समजा बाहेरची छपाई असेल, आतमधली असेल किंवा आणखी काही अदर ऍक्टिव्हिटी असेल तर त्यासाठी आपले वेगवेगळे प्रपोर्शन्स राहतात. त्यानंतर मेथड ऑफ प्लास्टरिंग, निरू फिनिश, त्यानंतर सिमेंट प्लास्टर आहे, त्याचे कॉमन प्रपोर्शन काय काय यूज करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टर फिनिशेस आहेत, टू कोट वर्क आहे, रफ वर्क आहे, स्टुको म्हणून आहे आणि बरेचसे आणखी काही नावं आहेत. त्यानंतर गेज सिमेंट प्लास्टर आहे, त्यानंतर पॉइंटिंग आहे. पॉइंटिंग म्हणजे काय? प्रपोर्शन ऑफ मिक्स डिफरंट टाइप ऑफ पॉइंटिंग फिनिशेस. तर आता हा सगळा पोर्शन आज आपण या लेक्चर मध्ये पाहत आहोत. ठीक आहे. तर आता प्लास्टरिंग आहे बघ. प्लास्टरिंग म्हणजे काही आयडिया आहे तुला काय असेल एक्झॅक्टली? काही सांगू शकते? ईशा, काही आयडिया असेल तर सांगशील काय असेल एक्झॅक्टली? प्लास्टरिंग म्हणजे कशासाठी करतोय आपण? आपण प्लास्टरिंग का करतो, काही आयडिया आहे? या चित्रामध्ये पण आहे बघा, प्लास्टरिंग करताना दिसत आहे ते. स्नेहा सांगू शकते? आपण का बरं? हा, काही पण चुकलं तरी चालेल. छपाई करते मॅम ही. हा, छपाई म्हणजेच प्लास्टरिंग आहे. हा, तर ते छपाई ते रीती पडते ना, आपण फिनिशिंग मध्ये घर दिसलं पाहिजे त्यासाठी छपाई केली जाते. बरोबर. आणखी काही? आणि पाणी विट्यांमधून पाणी पण झिरपू नये म्हणून त्याला कोटिंग छपाईचं दिलं जाते. बरोबर. ठीक आहे. आता बघा, प्लास्टरिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? अप्लाइंग अ मोर्टार कोट. आता मोर्टार म्हणजे मी तुम्हाला सांगितलं रेती, सिमेंट आणि पाणी याचं हे मिश्रण राहतं. फक्त रेती कशी राहते? एकदम फाईन रेती राहतं, फाईन सँड राहतं. ठीक आहे, म्हणजे कशी? ते जाडे जाडे खडे असले तर आपल्याला खूप अडचणी जातील. जेव्हा आपण प्लास्टरिंगने छपाईने ते मारतात ना भिंतीवर मटेरियल, तर त्याला ते प्लेन करताना मग खूप त्रास जाणार जर आपण मोठी जाडी रेती यूज केली तर. त्याच्यामुळे कुठली फाईन रेती, ठीक आहे, फाईन सँड, सिमेंट आणि वॉटर या तिघांचं प्रपोर्शन म्हणजेच काय होतं? मोर्टार. ठीक आहे, तर आपण काय करतोय? अप्लाइंग द मोर्टार कोट ऑन द सर्फेस ऑफ वॉल, कॉलम, सिलिंग टू मेक द स्मूथ फिनिश. ठीक आहे, आपण काय करतोय? वॉलवर, कॉलमवर, त्यानंतर सिलिंग म्हणजे आपलं स्लॅब लेवल. ठीक आहे, जिथे आपण फॅन वगैरे लावतोय ते स्लॅब लेवल, त्याला आपण काय करतोय? स्मूथ फिनिश बनवण्यासाठी आपण काय करतोय? मोर्टारचा कोट लावतोय. म्हणजेच काय आहे? प्लास्टरिंग आहे. मोर्टार यूज फॉर प्लास्टरिंग मे बी लाईम मोर्टार, सिमेंट मोर्टार और लाईम सिमेंट मोर्टार. आता बघा, मोर्टार कोणत्या कोणत्या टाइप्सचे आहे? एक तर तुम्ही सिमेंटच्या जागी चुना टाकून, ठीक आहे, सिमेंट न टाकता तुम्ही पांढरा चुना टाकून काय करू शकता? त्याची सुद्धा मोर्टार तयार करू शकता. किंवा सिमेंट मोर्टार आहे, फक्त ओनली सिमेंट, सँड आणि वॉटर. ठीक आहे, किंवा लाईम सिमेंट मोर्टार म्हणजे थोडं प्रमाण लाईमचं, थोडं सिमेंटचं आणि सँड आणि वॉटर. ठीक आहे, तर ह्या सगळ्यांचं हे प्रपोर्शन यूज करून काय करतोय आपण? छपाई करतोय म्हणते. त्यानंतर कॉमनली मिक्स यूज फॉर प्लास्टरिंग इज 1:4 और 1:6. ठीक आहे, तर आता याच्यात काय आहे? सिमेंट, सँड आणि ऍग्रिगेट. ठीक, ऍग्रिगेट नाही, सॉरी, वॉटर. ठीक आहे, आता हे 1:2 आणि 1:6 प्रपोर्शन कशाचं आहे? जर एक पोतं सिमेंट असेल तर 4 पोते रेती, जर एक पोते सिमेंट असेल तर 6 पोते रेती. ठीक आहे, तर कॉमनली आपण यूज कोणते प्रपोर्शन करतोय? 1:4 किंवा 1:6. ठीक आहे, सिमेंट आणि रेती 1:4, 1:6. ठीक आहे, तर हे आहे प्लास्टरिंग. आता इमेज मध्ये बघू शकता, लोक प्लास्टरिंग करताना दिसत आहे. यांनी काय केलेलं आहे? त्या टॉवेलनी भिंतीवर ते काय केलं? मटेरियल मारतात आणि एकदम फोर्सनी मारतात. ठीक आहे, आता वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टरिंग आलेले आहे. आता काय करतात? जशी आपली गन वगैरे राहतं ना, गन सारखं इन्स्ट्रुमेंट राहतं, गनिटिंग मेथड म्हणून म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये सुद्धा मटेरियल भरून काय करतात? जसं एकदम आपण पिचकारीतून कसं एकदम हे करतो पाणी, तशा प्रकारे एकदम भिंतीवर एकदम फोर्सने मारल्या जातं. म्हणजे ते मटेरियल काय होणार? फोर्सफुली जाऊन तुमच्या भिंतीला काय होणार? चिपकणार आणि मग तुम्ही त्याला काय करणार? त्याला प्लेन सरफेस बनवणार. तर हे प्लास्टरिंग आहे. ठीक आहे, प्लास्टरिंग करण्यामागे रिझन राहतं की तुमची जशी आता भिंत असेल फक्त, ठीक आहे, आता भिंतीला जसं हिने म्हटलं की मॉइश्चरनी गेन व्हावं म्हणून आपण त्याला प्लास्टरिंग करतोय. कारण सिमेंटमध्ये
रेजिस्टन्स टू द मॉइश्चरचं हे आहे, म्हणजे त्याची एक प्रॉपर्टी आहे सिमेंटची की ते मॉइश्चर गेन करत नाही. ठीक आहे. त्यानंतर आणखी रिझन असं आहे, जसं तुम्हाला एखादा व्ह्यू चांगला द्यायचा आहे, एखादं छान डिझाईन करायचं आहे एलिव्हेशन घराला, त्या पर्पजसाठी सुद्धा आपण काय करतोय, प्लास्टरिंग करतोय. त्यानंतर आणखी समजा तुमचं विटांची जर भिंत राहिली, छपाई न केलेलं घर असलं, तर ते दिसायला चांगलं नाही दिसत, त्याचं लुक वाढवण्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, प्लास्टरिंग करतोय. आणि प्लेन सरफेस देण्यासाठी. ठीक आहे. जसं आता मी सिमेंटच्या विटा जरी लावल्या, पण त्याला प्लेन सरफेस मला देता नाही येणार. ठीक आहे. त्याच्यामुळे मला त्याला प्लेन सरफेस देण्यासाठी काय करावं लागेल, प्लास्टरिंग करावं लागेल. त्यानंतर आहे लाईम प्लास्टर. ठीक आहे. आता लाईम प्लास्टर म्हणजेच काय आहे, की इट इज द टाइप ऑफ प्लास्टर कंपोज ऑफ सँड, वॉटर अँड लाईम. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय काय राहणार, जर लाईम प्लास्टर म्हटलं तर याच्यात असणार लाईम मेन इन्ग्रेडियंट जो बाइंड करेल. ठीक आहे. त्यानंतर असणार फाईन सँड आणि वॉटर. ठीक आहे. युजली नॉन हायड्रोलिक हायड्रेटेड लाईम. ठीक आहे. जर लाईम यूज करत असेल म्हणे मी तुम्हाला काल 3 लाईमचे प्रकार सांगितले, फॅट होतं, पुअर लाईम होतं आणि हायड्रोलिक लाईम होतं. ठीक आहे. आता इथे नॉन हायड्रोलिक लाईम म्हणजे हायड्रेटेड लाईम यूज करतात नंतर. ठीक आहे. आता लाईमचे वेगवेगळे प्रकार आहे, त्याच्यातला हा कुठला तरी एक लाईम जनरली यूज केला जातो, पण मोस्टली हा हायड्रेटेड लाईम काय केला जातो म्हणते, यूज केला जातो. ठीक आहे. तर आता लाईम काय, ऍक्च्युली द रिमूव्हल ऑफ मिक्सचर अँड कार्बन डायऑक्साइड बाय द कॅल्सिनेशन ऑफ लाईमस्टोन इज नोन ॲज द लाईम. बघा, कॅल्शियम कार्बोनेट घेतात, कॅल्शियम कार्बोनेटला काय करतात, हीट करतात. ठीक आहे. म्हणजे हीट म्हणजेच काय, कॅल्सिनेशन प्रोसेस करतात त्याच्यावर. हीट केल्यानंतर काय होते, की तुम्हाला एक CaO म्हणून प्रॉडक्ट मिळतो, क्विक लाईम, आणि CO2 होतो. CO2 काय होऊन जाणार, तुमच्या हवेमध्ये काय होऊन जाणार, इव्हॅपोरेट होऊन जाणार, निघून जाणार साईड बाय. ठीक आहे. तर हे कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय करतोय, हीट करतोय. हा आपला नॅचरली मिळतो, याला आपण हीट केल्यानंतर आपल्याला हा CaO मिळतोय, म्हणजेच आपल्याला लाईम मिळते आहे. ठीक आहे. तर आता याच्या टाइप्स ऑफ लाईम सांगितले, की फॅट लाईम आहे. फॅट लाईम म्हणजे कोणती, की ज्याच्यामध्ये काय आहे, इट इज ऑप्टेन बाय कॅल्सिनेशन ऑफ प्युअर लाईमस्टोन. जर तुम्हाला तुमच्याकडे लाईमस्टोन असेल, मार्बल असेल, व्हाईट चॉक असेल, ठीक आहे, त्याला जर तुम्ही कॅल्सिनेशन प्रोसेस केलं, त्याला जर तुम्ही हीट केलं, ठीक आहे, तर तुम्हाला फॅट लाईम मिळतं. म्हणजे फॅट लाईम काय आहे, तर प्युअर लाईमस्टोनला तुम्ही काय करत आहे, प्युअर लाईमस्टोन, मार्बल, व्हाईट चॉक याला काय करत आहे, तुम्ही कॅल्सिनेशन प्रोसेस करत आहे, म्हणजेच त्याला हीट करत आहे. ठीक आहे. आता फॅट लाईमच्या काही प्रॉपर्टीज आहे. फॅट लाईम. ठीक आहे. तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, इट हार्डन्स व्हेरी स्लोली. ठीक आहे. याला हार्ड व्हायला कसं लागतं, बराच वेळ लागतो. जर तुम्ही लाईम प्लास्टर यूज केलं, त्याच्यामध्ये फॅट लाईम जर तुम्ही यूज केली, छपाई केलं, तर त्याला हार्ड व्हायला, त्याला कडक व्हायला खूप वेळ लागेल म्हणते. इट हॅज अ हाय डिग्री ऑफ प्लास्टिसिटी. त्याला कडक व्हायला काय होतं, वेळ लागतं. प्लास्टिसिटी म्हणजे जसं आपलं प्लास्टिक राहतं बकेटचं, ठीक आहे, ते कसं कडक राहत थोडं, तर तसं त्याला व्हायला कसं, म्हणजे हाय डिग्री ऑफ प्लास्टिसिटी आहे. ते होते, कडक होते चांगलं. ठीक आहे. फक्त त्याला काय होणार आहे, तर वेळ लागणार आहे. इट्स सेटिंग टाइम इज लो. त्याला सेट व्हायला कसं लागतं, वेळ लागतं. इट्स कलर इज परफेक्टली व्हाईट. याचा कलर परफेक्टली कसा असणार, व्हाईट. एकदम फ्रेश व्हाईट जर तुम्हाला कुठली लाईम दिसत असेल, तर ती झाली फॅट लाईम. ठीक आहे. त्यानंतर आहे हायड्रोलिक लाईम. आता हायड्रोलिक लाईम म्हणजे काय, इट इज ऑप्टेन बाय मॉडरेट बर्निंग ऑफ रॉ लाईमस्टोन विच कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ क्ले अँड आयर्न ऑक्साईड. बघा, तिथं आपण कोणते स्टोन यूज केले, प्युअर लाईमस्टोन, मार्बल, ठीक आहे, किंवा चॉक यांचा यूज केला. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे, तर रॉ मटेरियल म्हणजे लाईमस्टोनच आहे, पण लाईमस्टोन एकदम प्युअर वाले नाही आहे, त्याच कोणते तरी म्हणजे थोडासा वेस्टेज ऑफ प्रॉडक्ट जो कोणता असेल लाईमस्टोनचा, तर त्या प्रॉडक्टला आपण काय करतोय, हीट करतोय, बर्न करतो आहे. त्याच्यापासून त्या लाईमस्टोन मध्ये काय असणार, रॉ लाईमस्टोन जो आहे त्याच्यामध्ये थोडं स्मॉल अमाऊंट ऑफ आपलं काय असणार, आयर्न ऑक्साईड असणार म्हणते, आणि थोडी माती असणार. म्हणजेच काय, तो थोडा इम्प्युअर फॉर्म मध्ये आहे. पहिला जो फॅट लाईम होता तो प्युअर फॉर्म मध्ये होता. ठीक आहे. तर आता याला लाईमस्टोन विच कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ क्ले अँड आयर्न ऑक्साईड, त्याला आपण काय करतोय, हीट करतोय. त्यातून आपल्याला जी लाईम मिळतं ती असतं हायड्रोलिक लाईम. ठीक आहे. तर हे प्रॉपर्टीज आहे याच्या. इट सेट्स अंडर वॉटर. त्याला जर तुम्ही पाण्यासोबत हे केलं, मिक्स करून यूज करत आहे, तर ते सेट होतं म्हणते. इट्स कलर इज नॉट परफेक्टली व्हाईट. याचा कलर परफेक्टली व्हाईट नाही आहे. फॅट लाईनचा कलर एकदम परफेक्टली व्हाईट होता. इट फॉर्म्स अ थीन पेस्ट. ठीक आहे. याच्यात जर तुम्ही पाणी टाकलं, तर तुम्ही त्याची थीन अशी पातळ अशी काय करू शकता, पेस्ट तयार करू शकता. त्यानंतर आहे पुअर लाईम. इट कंटेन्स फ्रॉम द लाईमस्टोन विच कंटेन्स. ठीक आहे. आता इथे पण सुद्धा काय होत आहे, लाईमस्टोनलाच आपण बर्न करतोय, पण लाईमस्टोन कोणता आहे, की ज्याच्यामध्ये काय आहे, 80 ते 85% कॅल्शियम ऑक्साईड आहे, CaO आहे, आणि 5% काय आहे, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. ठीक आहे. अलॉंग विथ काय आहे, त्याच्यामध्ये क्ले आहे, सिलिका आहे, अल्युमिना आहे, आयर्न ऑक्साईड आहे.
इतक्या सगळ्या गोष्टी ज्या लाईमस्टोन मध्ये असतील त्या लाईमस्टोनला हिट केल्यानंतर आपल्याला पुअर लाईम मिळतं. तर हे कसं आहे, याच्या प्रॉपर्टीज काय आहे, इट सेट्स व्हेरी स्लोली, त्याला सेट व्हायला काय होतं, वेळ लागतं. इट हॅज अ पुअर बाइंडिंग प्रॉपर्टीज. ठीक आहे, ते रेतीला पाण्याला एकदम पकडून नाही राहणार, त्याच्यात पुअर बाइंडिंग प्रॉपर्टीज आहे म्हणते. इट्स कलर इज मळी व्हाईट, त्याचा कलर कसा आहे, मळी व्हाईट आहे. अँड इट मेक्स व्हेरी पुअर मोटार. आणि जर आपण या लाईमचा यूज करून जर मोटार बनवलं तर ते कसं असणार म्हणते, पुअर क्वालिटीचं असेल. ठीक आहे, तर आता प्रॉपर्टीज ऑफ लाईम आहे. ठीक आहे, तर आता प्रॉपर्टीज ऑफ लाईम मध्ये बघा, आता लाईम बघा, जसं मार्केटला सिमेंटचे पोते मिळतात ना, तर तसे याचे 20 किंवा 25 किलोचे सुद्धा असे पोते मिळतात मार्केटला. ठीक आहे, आपण डिरेक्टली विकत घेऊ शकतो. प्रॉपर्टीज ऑफ लाईम आहे, लाईम पजेस द गुड प्लास्टिसिटी प्रॉपर्टीज, म्हणजे जसं प्लास्टिक हार्ड राहतं, ठीक आहे, तशा प्रकारेच हे काय असणार म्हणते, थोडं हार्ड असणार. लाईम पजेस द गुड प्लास्टिसिटी प्रॉपर्टी. त्यानंतर इट स्टिफन इझिली. ठीक आहे, त्याला म्हणजे कडक होतं. ठीक आहे, स्टिफन इझिली म्हणजेच लवकर ते कडक होतं. इट हॅज एक्सलंट सिमेंटिंग प्रॉपर्टीज. ठीक आहे, जसं सिमेंट आहे, सिमेंट आपण कशासाठी युज करतोय, कॉन्क्रीट मिक्सचर मध्ये म्हणा, मोटारमध्ये बाइंडिंग मटेरियल म्हणून, जे काय करतं, चिपकून ठेवण्याचं काम करतं. ठीक आहे, तर तसंच याची कशी प्रॉपर्टी आहे म्हणते, सिमेंट सारखी याची प्रॉपर्टी आहे बाइंडिंग करण्याची. इट श्रिंक्स ऑन ड्राईंग. ठीक आहे, श्रिंक होतं म्हणजे ते काय होतं, आकुंचन आणि हे प्रसरण पावतं. ठीक आहे, तर म्हणजे ड्राय झाल्यानंतर थोडं ते साईजला थोडं श्रिंक होतं, म्हणजे थोडंसं लहान होऊन जाते त्याची साईज. ठीक आहे, तर युजेस ऑफ लाईम, आता आपण लाईमचा कुठे कुठे यूज करतोय, इट इज यूज फॉर व्हाईट वॉशिंग. ठीक आहे, जर एखाद्या भिंतीला कलर द्यायचा असेल त्या ठिकाणी आपण लाईमचा यूज करतो, चुन्याचा पांढरा कलर देण्यासाठी. इट इज ऑल्सो यूज फॉर द प्रपोर्शन ऑफ लाईम्स अँड ब्रिक्स. ठीक आहे, आता वेगवेगळ्या मार्केटला ब्रिक्स अवेलेबल आहे. एक तर त्या ब्रिक्स कशाच्या असतात, क्लेच्या बनलेल्या असतात किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात, वेगवेगळ्या ब्रिक्स आहेत. ठीक आहे, कधी फ्लाय ऍशच्या बनलेल्या असतात, जी आपली राख राहतं ना, लाकूड जळल्यानंतर जो राख राहते त्या राखची बनलेली राहतं. तसंच आपण या लाईमची सुद्धा आपण काय करू शकतो म्हणते, ब्रिक्स बनवू शकतो. इट इज ऑल्सो यूज ऍज अ मोटार इन मेशनरी वर्क. मेशनरी वर्क मध्ये जे दोन विटांना जोडण्यासाठी जे मोटार यूज केलं जातं, तर त्या मोटारमध्ये आपण सिमेंटच्या जागी या लाईमला सुद्धा यूज करू शकतो. इट इज यूज ऍज अ रिफ्रॅक्टरी मटेरियल. ठीक आहे, तर हे पेट न घेणारं प्रॉडक्ट आहे, म्हणून आपण जिथे आगेशी कन्सल्ट येतो, एखादी चिमणी म्हणा, एखादं म्हणजे ओव्हन म्हणा किंवा काहीतरी भट्टी म्हणा, त्या ठिकाणी आपण ती भट्टी बनवण्यासाठी काय करू शकतो, या लाईनचा यूज करू शकतो. का बरं, कारण हे रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणून यूज होतं म्हणते, म्हणजे हे आग न घेणारं आहे, पेट न घेणारं आहे. इट इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग सिमेंट. सिमेंट बनवण्यासाठी काय होतं, याचा यूज होतोय. सिमेंट बनवताना आपण लाईमचा यूज करतोय. ठीक आहे, त्यानंतर आहे फील्ड स्लेकिंग ऑफ लाईम आहे, प्रिपरेशन प्रोसिजर. आता कसं बनतं क्विक लाईम वगैरे, कसं बनतं, स्लेक लाईम दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर ते कसं बनतं, तर आता बघा, क्विक लाईम इज हिटेड ऑन द मेशनरी अँड द वुडन प्लॅटफॉर्म. ते काय करतात म्हणते, की एखादा वुडन प्लॅटफॉर्म घेतील किंवा मेशनरीचा, ठीक आहे, विटांचा प्लॅटफॉर्म घेतील, तिथे काय करणार म्हणते, याला क्विक लाईमला हिट करणार. आणि वॉटर इज स्प्रिंकल ओव्हर इट. आता आपल्याला काय बनवायचं आहे, स्लेक लाईम बनवायची आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे. तर त्यावेळी आपण काय करतोय, ते क्विक लाईम आपण घेतलं, त्याला हिट केलं. ठीक आहे, त्यानंतर वॉटर इज स्प्रिंकल ओव्हर इट टिल द लाईम इज स्लेक अँड रिड्यूस टू पावडर फॉर्म. त्याच्यावर आपण काय करतो आहे, वॉटर स्प्रिंकल करतो आहे, म्हणजे असं पाणी त्याच्यावर फवारतो आहे. त्याने काय होणार, टिल द टाइम स्लेक अँड रिड्यूस टू पॉवर फॉर्म. तर आपण कधीपर्यंत करतो आहे, जोपर्यंत तो थोडा पावडर फॉर्म मध्ये तयार नाही होणार, तोपर्यंत आपण त्याच्यावर पाणी हे करतोय. ड्युरिंग द स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर द हीट इज टर्न ओव्हर अँड ओव्हर अगेन टिल द नो मोर वॉटर इज टू बी ऍडेड. ठीक आहे, आपण जसं जसं पाणी टाकतोय तसं तसं त्याचं थोडंसं काय होईल, पावडर फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होत राहील. ठीक आहे, तोपर्यंत आपण ते पाणी टाकत राहणार टू कन्वर्ट इन टू अ पावडर फॉर्म. त्यानंतर द स्लेक लाईम इज देन स्क्रीन थ्रू. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आपण पाणी स्प्रिंकल केल्यानंतर जी काही थोडीशी पावडर फॉर्म मध्ये हे आलेली आहे, त्याला आपण काय करतो, 3.35 mm ची जी जाळी असेल, ठीक आहे, जी काही समजा चाळणी म्हणता येईल, त्या चाळणीतून आपण त्याला काय करणार, ती ISU मधून आपण त्याला गाळणार. आणि जो फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळतो आहे त्या 3.35 mm च्या त्या जाळीमधून, ठीक आहे, तर तो प्रोडक्ट झाला आपला स्लेक लाईम. द फायनल प्रोडक्ट इज अ स्लेक लाईम. ठीक आहे, तर ही फील्ड स्लेकिंग ऑफ लाईम होतं. आपण लाईम बनवतो आहे, क्विक लाईम पासून स्लेक लाईम बनवतो आहे, फील्डवर बनवतो आहे. ठीक आहे, तर फील्डवर कशी बनणार, त्याची ही एक छोटी प्रिपरेशन प्रोसिजर होती. ठीक आहे.
त्यानंतर आहे काही ऍडव्हान्टेजेस आहे. आपण लाईम प्लास्टर करतो आहे भिंतीला, तर त्याचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहे. तर लाईम प्लास्टर सेट्स अप टू अ सॉलिड मास दॅट इज ड्युरेबल अँड एट रिलेटिव्हली फ्लेक्झिबल. बघा, याचा जर आपण यूज केला ऍज अ प्लास्टर म्हणून, तर हे कसं आहे म्हणते, ड्युरेबल आहे आणि रिलेटिव्हली कसं आहे, फ्लेक्झिबल आहे म्हणते. ठीक आहे. हायड्रॉलिक लाईम प्लास्टर इज नॉट हार्ड ॲज सिमेंट प्लास्टर. ठीक आहे. जर सिमेंट प्लास्टर केलं तुम्ही आणि एका सरफेसला जर हायड्रॉलिक लाईम प्लास्टरचा यूज केला, तर ते तितकं हार्ड नाही आहे म्हणते जितकं सिमेंट प्लास्टर हार्ड राहतं. ठीक आहे. तर हे कसं आहे, लाईम प्लास्टर कसं कसं असतं, ड्युरेबल राहतं आणि रिलेटिव्हली कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. लाईम प्लास्टर इज लेस अफेक्टेड बाय वॉटर. ठीक आहे. लाईम प्लास्टर मध्ये काय आहे, मॉइश्चर अगेन्स्ट द रेजिस्टन्स अगेन्स्ट द मॉइश्चर आहे. त्याच्यामुळे ते कसं आहे म्हणते की लेस अफेक्ट होतं जर ते पाण्याच्या कन्सल्टमध्ये आलं तर लाईम प्लास्टर. ठीक आहे. जसं आता लाईम प्लास्टर मी केलं माझ्या एक्सटेरियर वॉलला आणि सतत पावसाचं पाणी त्या भिंतीला जर लागत राहिलं, तर त्याच्यावर एवढा अफेक्ट नाही होत त्या पावसाच्या पाण्याचा. ठीक आहे. तेच जर सिमेंट असेल तर सिमेंट कधी मग त्याला ओलावा धरून राहू शकतं किंवा तुम्हाला शेवाळ आलेला दिसेल एखाद्या म्हणजे सिमेंट प्लास्टरिंगच्या याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर आहे कम्पेअर टू द सिमेंट प्लास्टर. ठीक आहे. प्लास्टर मेड फ्रॉम द हायड्रेटेड लाईम इज लेस ब्रिटल अँड लेस प्रॉन टू क्रॅकिंग. ठीक आहे. जर तुम्ही कंपॅरिझन करत असाल कम्पेअर टू द सिमेंट प्लास्टर, द प्लास्टर मेड फ्रॉम द हायड्रेटेड लाईम. ठीक आहे. आपण लाईम प्लास्टर करतो आहे पण हायड्रेटेड लाईमचा यूज करतोय, तर त्या ठिकाणी काय असेल म्हणते, ते थोडं लेस ब्रिटल असेल, म्हणजे इझिली असं तुटणार नाही. ठीक आहे. आणि प्रॉन टू क्रॅकिंग रिक्वायरिंग ऑफ नो एक्सपान्शन जॉईंट. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्रॅक्स वगैरे आलेले नाही दिसणार म्हणते. जर तुम्ही सिमेंट प्लास्टर केलं तर तुम्हाला क्रॅक्स बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर आहे की सोलर रेडिएशनचा आहे. सोलर रेडिएशनचा सुद्धा त्याच्यावर काय होत नाही म्हणते, अफेक्ट होत नाही. ठीक आहे. मॉइश्चरचा, सोलर रेडिएशनचा, म्हणजे उन्हाळ्यात ऊन लागत राहील, पावसाळ्यात पाणी लागत राहील. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्या लाईम प्लास्टरवर अफेक्ट होत नाही म्हणते. ठीक आहे. त्यानंतर आता इथलं तर काही कामाचं नाही आहे. त्यानंतर जर इव्हॅल्युएटेड पीएच ऑफ लाईम इज प्लास्टर ऍक्ट ॲज अ फंगीसाइड. बघा, जर आपण थोडासा पाण्यामध्ये बघा पीएचचं प्रमाण असतं, म्हणजे ऍसिड बेस आहे की कसं आहे पाणी, त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. पाण्यात क्षार किती आहे, क्षार नाही आहे, त्यावर डिपेंड करतं. तर जर आपण एलिव्हेटेड पीएच ऑफ लाईम इन द प्लास्टर ऍक्ट ॲज अ फंगीसाइड, जर आपण थोडं त्याचं पीएच मेंटेन केलं म्हणते, आता हे सायंटिफिकली टर्म आहे पीएच व्हॅल्यू म्हणजे, तर आपण जर पीएच ऑफ लाईम जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं, ठीक आहे, तर त्यांनी आपल्या याच्यामध्ये प्लास्टरला प्लास्टर ऍक्ट ॲज अ, मग आपण ते प्लास्टर आपलं काय ऍक्ट कराल म्हणते, ऍज अ फंगीसाइड म्हणून, म्हणजे कुठल्या फंगीचा त्याच्यावर इफेक्ट नाही होऊ देणार, त्या आपल्या सरफेसला प्रिव्हेंट करेल मोल्ड फ्रॉम द ग्रोविंग इन द लाईम प्लास्टर. ठीक आहे. कोणते जर झाडं झुडपं त्याच्यावर उगवणार असेल तर ते त्याला म्हणजे उगवू नाही देणार. ठीक आहे. तर ह्या सगळ्या क्वालिटी आहे, हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहे लाईम प्लास्टरचे. ठीक आहे. आता बघा, रिकमेंडेड सिमेंट मोटार रेशो फॉर द प्लास्टरिंग. आता जर माझं सिमेंट मोटार असेल, ठीक आहे, ठीक आहे, तर त्याचे काही प्रपोर्शन आहे. ठीक आहे. आता प्रपोर्शन म्हणजे कुठले, की जसं आता बघा, मिक्स रेशो फॉर द मिक्स रेशो ऑफ मोटार. ठीक आहे. आता बघा, जनरल युजेस रिकमेंडेड. आता व्हेरी रिच मोटार जर मला पाहिजे असेल, किंवा नॉट रिकमेंडेड फॉर द जनरल युजेस ॲज साईट, किंवा कॅन ऍक्ट ॲज अ रिपेअर मोटार विथ द वॉटर प्रूफिंग बॉन्डिंग एजंट. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी जर मला वॉटर प्रूफिंग म्हणून मला नवीन मिश्रण बनवायचं आहे थोड्याशा प्रमाणात, ठीक आहे, व्हेरी रिच मोटार पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी ठीक आहे, आपण हे जनरली यूज नाही करत. हे आपण कधी यूज करतोय, फक्त एखादं रिपेअरिंग करायचं आहे, एखादं वॉटर प्रूफिंग करायचं आहे, एखादा बॉन्डिंग एजंट हे करायचं आहे, ऍड करायचं आहे, तर त्यावेळी आपण काय करतोय, 1:3 प्रपोर्शन यूज करतोय. म्हणजे एक पोतं, म्हणजे 1 वाटी सिमेंट घ्याल तर 3 वाटी तुम्ही रेती घेणार, 1 पोतं सिमेंट घ्याल तर तुम्ही 3 पोते रेती घेणार. ठीक आहे. हे सिमेंट इज टू सँडचं प्रपोर्शन आहे. त्यानंतर जर तुम्हाला एक्सटर्नल प्लास्टर करायचं असेल किंवा सिलिंगला प्लास्टर करायचं असेल, म्हणजे आपला स्लॅब म्हणता येईल आणि आपलं बाहेरची वॉल म्हणता येईल, त्याला जर तुम्हाला छपाई करायची असेल, तर त्यावेळी आपण प्रपोर्शन कोणतं यूज करतो म्हणते, 1 पोतं सिमेंट आणि 4 पोते रेती. ठीक आहे. त्यानंतर ब्रिकवर्क मोर्टार ऑर फॉर द इंटरनल प्लास्टर. ठीक आहे. आतमधली छपाई करायची आहे किंवा तुम्हाला 2 विटांना जोडण्यासाठी जे मधात मोर्टार फिल करायचं आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण यूज करतो म्हणते 1 पोतं सिमेंट तर 5 पोते रेती, म्हणजे 1:5 प्रपोर्शन आपण यूज करतोय. त्यानंतर आहे 1:6 फॉर द इंटरनल प्लास्टर. ठीक आहे. आणखी तुमची इंटरनल वॉल आहे किंवा इंटरनल एखादी समजा पार्टिशन वॉल आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, 1:6 प्रपोर्शन यूज करतोय. 1 पोतं सिमेंट तर 6 पोते काय करतोय, रेती यूज करतोय. ठीक आहे. त्यानंतर आहे एक
हा, रेंडरिंग ऑर द अप्लिकेशन ऑफ लाईम पेस्ट पुट्टी टू फिल क्रॅक्स अँड द अनइवन सरफेस. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे निरू फिनिश म्हणून आहे एक कन्सेप्ट तुम्हाला, की मेथड ऑफ प्लास्टर निरू फिनिश म्हणून. ठीक आहे. द निरू फिनिश ऍक्च्युली काय आहे, द रेंडरिंग ऑर द अप्लिकेशन ऑफ लाईम पेस्ट. आपण काय करतो आहे, आपल्या सरफेसला आपण छपाई केली आहे, त्याच्यानंतर आपण त्याला काय करतोय, लाईमची काय करतोय, पेस्ट लावतोय, त्याला एक पुट्टी पुट्टी देतो आहे पांढऱ्या, थोडासा असा थिक म्हणता येईल, त्या प्युरीची काय करतोय आपण, त्याला पेस्ट लावतो आहे. टू फिल द क्रॅक्स ऑर अनइवन सरफेस टू ऑब्टेन अ स्मूथ अँड लेवल फिनिश इज कॉल्ड एज द निरू फिनिश. ठीक आहे. आता एखाद्या ठिकाणी सरफेसला काय होऊ शकतं, तुम्ही प्लास्टरिंग हे केलं, छपाई केली, त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये क्रॅक जाऊ शकतं. एखादा सरफेस थोडासा कसा राहणार, अनइवन राहणार, तिथं थोडेसे काहीतरी गड्डे पडलेले राहील किंवा काही पण असू शकते. तर त्याला आपण काय करतो आहे, लाईम घेतो आहे आणि लाईम मध्ये थोडंसंच पाणी ऍड करून एकदम जाडी अशी थिक थोडी पेस्ट तयार करतोय आणि ती पेस्ट काय करणार आपण त्या भिंतीला लावणार. तर म्हणजेच तीच म्हणजे काय आहे, तर कोणत्या क्रॅक्स आलेल्या अनइवन सरफेस असेल तर त्याला आपण स्मूथ करण्यासाठी आपण काय करतोय, लाईम पेस्ट किंवा पुटीचा यूज करून काय करतोय, त्या भिंतीला लावतोय. म्हणजेच काय आहे, निरू फिनिश. ठीक आहे. निरू कोट शॅल बी ऑफ 3 mm थिक. ठीक आहे. हा कोट जर आपण भिंतीला लावत आहे तर जो जवळपास काय असतो, 3 mm थिक असतो, जाडा असतो. ठीक आहे. फॉर निरू फिनिश द अंडरकोट प्लास्टर शाल अनलेस अदरवाइज मेन्शन बी ऑफ 1:4 प्रपोर्शन. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं म्हणते की 1:4 प्रपोर्शन यूज केलेलं आहे. Lime shall be slaked at the site and allowed to remain in the tank of water for the 2 days before using it as a niru. ठीक आहे. ऍज अ निरू म्हणून जर लाईमला आपल्याला यूज करायचं असेल तर त्याला आपण काय करतोय म्हणते, एखाद्या टँक मध्ये त्याला 2 दिवस आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवतोय म्हणते. निरू शॅल बी अप्लाइड इमिजिएटली आफ्टर द अंडरकोट हॅज ऑब्टेन इन द इनिशियल सेट. ठीक आहे. तर आपण हे लगेच मग लावतो आहे भिंतीला. इट शॅल बी वेल ट्रॉवेल्ड इन टू अ फर्स्ट कोट. ठीक आहे. आपण ते काय करतोय, पहिला एक कोट लावतोय, पहिला कोट लावतोय, त्यानंतर ट्रॉवेल मार्क शॅल बी रिमूव्ह अँड द सरफेस मेड प्लेन इवन अँड लेवल. तो सरफेस थोडा ड्राय झाल्यानंतर आपण आणखी एक हात त्याला मारतो आहे. द सरफेस देन शॅल बी क्युअर्ड फॉर द 10 days. ठीक आहे. त्याला मग आपण दुसरा हात मारून, एक हात मारल्यानंतर त्याला आपण 10 दिवस वाळू देतोय आणि त्याच्यावर पुन्हा दुसरा हात मारतोय. द क्युरिंग शॅल बी कमेन्स आफ्टर द इनिशियल पिरियड ड्युरिंग विच द सरफेस इज अलाउड टू शेड इन द एक्सेस मॉइश्चर. ठीक आहे. मग त्याला आपण काय होऊ देत आहे, ड्राय होऊ देत आहे आणि त्याला आपण ड्राय होण्याआधी आपण त्याला थोडं क्युरिंग करतो आहे म्हणते. त्याला थोडं आपण, मी क्युरिंगची प्रोसिजर सांगितली तुम्हाला. आपण एखाद्या सरफेसला काय करतोय, पाणी देतोय. थोडं पाणी देण्यामागे रिझन राहतं की त्यातली जी हीट आहे ती पूर्ण हीट निघून जाणार. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इन फ्युचर त्या घरामध्ये एकदम हीट असं फील नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर सिलिंग प्लास्टर शॅल बी डन बिफोर द वॉल प्लास्टर अँड वॉल प्लास्टर शॅल कमेन्स ऍट द टॉप अँड द वर्क डाऊनवर्ड्स. ठीक आहे. आता आपण सिलिंगला सुद्धा प्लास्टरिंग करतोय, तिथे सुद्धा आपण काय करतोय, या निरू फिनिशचा यूज करतो आहे. ठीक आहे. आता आहे प्लेन सिमेंट प्लास्टर. प्लेन सिमेंट प्लास्टर आहे. तर प्लेन सिमेंट प्लास्टर म्हणजे काय आहे, की त्या प्लास्टर मध्ये फक्त आपण काय केलेलं आहे, सिमेंट आहे, रेती आहे आणि पाणी आहे. द मटेरियल अँड द प्रोसिजर शाल बी सेम ॲज फॉर द सँड फेस प्लास्टर एक्सेप्ट द इन्स्टेड ऑफ द स्पॉन्ज फिनिश द सरफेस इज फिनिश प्लेन विथ द ट्रॉवेल अँड द वुडन फ्लोट इन केस ऑफ द प्लेन सिमेंट प्लास्टर. प्लेन सिमेंट प्लास्टर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, ट्रॉवेलचा, ठीक आहे, जे त्या मिस्त्री लोकांकडे जे राहतात ना इन्स्ट्रुमेंट, त्यांचा यूज करून किंवा एखादा वुडन फ्लोटचा यूज करून काय करतोय, आपण सरफेसला प्लेन करतो आहे. ठीक आहे. द सरफेस दस प्रिपेअर्ड शॅल बी युनिफॉर्मली रफन फॉर द टेक्स्चर बाय रनिंग द फाईन वायर ब्रश लाईक ओव्हर द सरफेस इफ नेसेसरी. ठीक आहे. हा, ठीक आहे. आता जर आपल्याला हे करायचं असेल म्हणते, तर थोडंसं आपण जशी विटांची भिंत आहे त्याला जर मला प्लेन सिमेंट प्लास्टर लावायचं आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी थोडं काय करणार, त्या भिंतीवर थोडेसे असे रफ असे मार्क करून ठेवणार. का बरं? कारण माझं प्लास्टर काय झालं पाहिजे, जे मी त्या भिंतीला लावते ते त्याला चिपकलं पाहिजे, नाही तर ते चिपकणारच नाही. जर तोही प्लेन सरफेस आहे आणि हे पण आहे तर ते दोघं व्यवस्थित चिपकणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काय करतोय, आपण त्या सरफेसला थोडं रफ टेक्स्चर देतोय आणि मग त्याच्यावर आपण काय करतोय, प्लास्टरचा हात मारतोय. ठीक आहे. सिमेंट प्लास्टर काय आहे, तर अ मोर्टार कन्सिस्टिंग ऑफ पोर्टलँड सिमेंट सॅन्ड अँड वॉटर यूज फॉर द प्लास्टरिंग इंटेरियर सरफेस ऑफ द बिल्डिंग. त्यानंतर आहे रफ कास्ट प्लास्टर. ठीक आहे. रफ कास्ट प्लास्टर याच्यामध्ये काय आहे, तर मोर्टार फॉर द फिनिशिंग कोट शॅल कन्सिस्ट ऑफ 1 part ऑफ सिमेंट प्लस 1 part ऑफ द वेल ग्रेडेड सँड प्लस 1 part ऑफ द ग्रॅव्हल. ठीक आहे. आता हा रफ कास्ट प्लास्टर आहे, तर याच्यामध्ये काय करत आहे म्हणते, या प्लास्टरिंग मध्ये
की आपण 1 पार्ट घेतोय सिमेंटचा, त्यानंतर 1 पार्ट घेतोय आपण वेल ग्रेडेड सँडचा, ठीक आहे, प्लस सँड घेतो आहे फाईन वाली, त्यानंतर 1 पार्ट ऑफ द ग्रॅव्हल, ग्रॅव्हल म्हणजे छोटे छोटे खळे, ठीक आहे. तर ते किती आहे 3 mm ते 6 mm चे, ठीक आहे. यांचं जे मिश्रण बनतं ते म्हणजे आहे रफ कास्ट प्लास्टर. मोर्टार शॅल बी थ्रोन ऑन द वॉल बाय मीन्स ऑफ द स्कूपर ऑर द प्लास्टर ट्रॉवेल, ठीक आहे. आता एक तर हे काय केलं जाईल, स्कूपरचा यूज करून किंवा ट्रॉवेलचा यूज करून काय केलं जाणार, भिंतीवर मारल्या जाणार म्हणते. द थिकनेस ऑफ द कोट शॅल बी अबाउट 10 mm ते 12 mm, ठीक आहे. याचा थिकनेस किती राहतं म्हणते, जसा नीरो फिनिशचा थिकनेस किती होता 3 mm चा, ठीक आहे. द थिकनेस ऑफ द कोट शॅल बी अबाउट 10 to 12 mm, याची थिकनेस किती राहणार म्हणते 10 ते 12 mm याची थिकनेस असणार, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणता येईल, ठीक आहे. 10 mm म्हणजेच काय आहे 1 सेंटीमीटर. तर हा झाला रफ कास्ट प्लास्टर, ठीक आहे. आता एक 2 कोट कन्सेप्ट आहे बघा. आता तुमची भिंत होती, भिंतीला काय केलं मी, छपाई केली, ठीक आहे. छपाई करून काय केलं, त्या टेक्स्चरला मी थोडस असं रफ अशा लाईन्स मारल्या, ठीक आहे. लाईन्स का मारल्या की त्याच्यावर मी काय करते सेकंड कोट देते आहे आणखी, ठीक आहे. सिमेंट प्युरीचा मी काय करत आहे त्याच्यावर सेकंड कोट देत आहे. तर तो कोट त्याच्यावर व्यवस्थित चिपकायला पाहिजे म्हणून मी याला काय केलं असं लाइनिंग सारखं याच्यावर रफ टेक्स्चर केलं. तर 2 कोट काय आहे, 2 कोट प्लास्टर म्हणजेच काय आहे, द 2 कोट ऑफ द एक्सटर्नल प्लास्टर गेट गुड फ्लेक्चरल अँड द टेन्साईल स्ट्रेंथ, ठीक आहे. 2 कोट जर मारले तर त्यांनी काय राहतं म्हणते, तुमची फ्लेक्चरल अँड टेन्साईल स्ट्रेंथ कशी राहतं, चांगली राहतं, ठीक आहे. आपण हे 2 कोट प्लास्टर जनरली आउटरच्याच वॉलला यूज करतो, एक्सटेरियर वॉलला, ठीक आहे. वॉटर अँड द फंगस आर इझिली अफेक्टेड ऑन द सरफेस, सो टू प्रोटेक्ट द सरफेस अँड द होम प्लास्टर इज डन इन 2 कोट्स, ठीक आहे. आता वॉटरचा किंवा फंगसचा अफेक्ट आपल्या सरफेसवर इझिली होऊ शकतो म्हणते, त्या सरफेसला या सगळ्या गोष्टींपासून अफेक्ट होण्यापासून वाचवण्यासाठी आपण काय करतो आहे, प्लास्टर इज डन इन द 2 कोट्स, म्हणून आपण ते प्लास्टर काय करतोय 2 कोट मध्ये आपण मारतो आहे. as it will prevent entry of moisture in the better way, as the external plaster is done in 2 coats, thickness of the surface is also more, ठीक आहे. 2 कोट मध्ये मारल्यामुळे काय होईल, त्याची थिकनेस सुद्धा काय होऊन जाईल, थोडी जाडी होऊन जाणार, ठीक आहे. बरं, हे एक स्टुको म्हणून आहे, हा कोणी बघितलाय का अशा प्रकारचं टेक्स्चर, बघितलाय का मॅडम. स्नेहा, बघितलाय का? असं हे मधातले आहे ना ते खरबड सारखं. हा खरबड, ठीक आहे. असं कळालं. जसं कंपाऊंड वॉल राहते आपली, एक्सटेरियरची जी भिंत राहते ना, त्याला सुद्धा अशा प्रकारचं डिझाईन दिलं जातं. कोणी सरफेसला प्लेन नाही करत, तर अशा प्रकारचे करतात. किंवा स्टुको म्हणजेच एक प्रकारे जे मिश्रण आहे ते काय केलं जातं, जसं फॉरेन सिटीमध्ये जसे मोठे मोठे जे हे राहतात ना मॉल वगैरे, ठीक आहे, किंवा एखादं म्हणजे त्यांचं हे म्हणा चर्च वगैरे म्हणा, ठीक आहे. तर त्या ठिकाणी हे राहतं, म्हणजे त्याला जे प्लास्टरिंग वगैरे केलेलं आहे, त्याला जे कोट दिलेला आहे फायनल, तर तो कोट असतो याचा, ठीक आहे. तर आता बघा, स्टुको ऑर द रेंडर इज द कन्स्ट्रक्शन मटेरियल मेड ऑफ, कशाचं राहतं, ऍग्रिगेट राहतं, अ बाइंडर अँड द वॉटर, ठीक आहे. एखादं बाइंडर त्याच्यामध्ये असतं, ऍग्रिगेट्स राहतात आणि वॉटर राहतं, ठीक आहे. तर स्टुको इज अप्लाइड वेट अँड हार्डन टू व्हेरी डेन्स सॉलिड, ठीक आहे. एखादा खूप घप्प असा सॉलिड कोणता जर हे असेल, जसं आता इथे एखादी कॉलम झाला, आता या फिगर मध्ये दिसत आहे, ठीक आहे, किंवा आपली वॉल झाली, ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, याचा यूज करतोय म्हणते. इट इज यूज ऍज अ डेकोरेटिव्ह कोटिंग, ठीक आहे. हे कशासाठी राहतं, डेकोरेटिव्ह कोटिंग म्हणून. आता आपण याला प्लेन नाही केलं, याला आपण असंच रफ खडबड ठेवलंय, म्हणजेच काय आहे की आपण थोडासा एक विचार केला की बा हे डेकोरेटिव्ह सारखं असं दिसतं, चांगलं दिसतं दिसायला, ठीक आहे. म्हणून डेकोरेटिव्ह कोटिंग म्हणून सुद्धा आपण काय करतो, एखाद्या वॉलला, सिलिंगला, एक्सटेरियर एखादी वॉल असेल आपल्या घराची भिंत बाहेरची, ठीक आहे, किंवा ऍज अ स्कल्पचर अँड द आर्टिस्टिक मटेरियल इन द आर्किटेक्चर्स, ठीक आहे. आर्किटेक्चर लोक सुद्धा यूज करतात, जसं आता एखादं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे, याच्यात जर मला असं थोडं खडबड डिझाईन द्यायची असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी काय करते, जे यूज करते प्लास्टर, तर त्याला म्हणतो स्टुको, ठीक आहे. स्टुको म्हणतं. स्टुको कॅन बी अप्लाइड ऑन द कन्स्ट्रक्शन मटेरियल सच ॲज, एखाद्या मेटलवर सुद्धा आपण यूज करू शकतो, एखादा मेटल लॅथ आहे, कॉन्क्रीट आहे, ठीक आहे, एखादा ब्लॉक आहे, त्यानंतर ब्रिक्स आहे, एखादी क्लेची ब्रिक्स आहे, किंवा डेकोरेटिव्ह किंवा स्ट्रक्चरल पर्पज साठी सुद्धा आपण काय करतोय, स्टुकोचा यूज करतोय. स्टुको म्हणजे ऍक्च्युली काय आहे, असा रफन केलेला प्लास्टर, एक तर डेकोरेटिव्ह पर्पज साठी यूज करतो आहे, ठीक आहे. तर हे झालं स्टुको म्हणून आहे एक कन्सेप्ट तुम्हाला. त्यानंतर स्टुको इज मेड ऑफ, आता बघा स्टुको कशाचं बनलेलं असू शकते, एखादं बाइंडर म्हणजे एक तर सिमेंट राहील, ठीक आहे, त्यानंतर ऍग्री सँड राहील, ठीक आहे. आता स्टुको कशाचं बनलेलं आहे म्हणते, स्टुको इज मेड ऑफ पोर्टलँड सिमेंट, ठीक आहे.
Stucco is made of Portland cement, sand and the lime based material while the plaster is composed of. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे, स्टुको जर असेल तर त्याच्यामध्ये आपण पोर्टलँड सिमेंट यूज करतो आहे, त्यानंतर सँड यूज करतोय आणि लाईम बेस्ड मटेरियल यूज करतोय. ठीक आहे. आणि जर प्लास्टर असेल, ठीक आहे, प्लास्टर आणि याच्यातला एक थोडा फरक सांगितलेला आहे. तर प्लास्टर इज ऑफ कशाचं बनलेलं राहतं, तर सिमेंट, सँड आणि जिप्समचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे, पोर्टलँड सिमेंट, सँड आणि लाईम बेस एखादा मटेरियल. ठीक आहे. द टू कन्स्ट्रक्शन मटेरियल आर पावडर मिक्स विथ द वॉटर टू फॉर्म अ पेस्ट. हे दोन्ही पण मटेरियल काय केले जातात, पाण्यासोबत ऍड केले जातात. कशासाठी, त्या पावडरला मिक्स करतोय आपण त्याची पेस्ट बनवण्यासाठी, आणि ते पेस्ट आपण नंतर काय करतोय, वॉलवर अप्लाय करतोय. बोथ इन्क्लूड्स अन ऍग्रीगेट सच एज सँड अँड बोथ नीड्स वॉटर टू ऍक्टिव्हेट द मटेरियल अलोविंग टू क्युअर. ठीक आहे. आता दोघांना पण पाणी लागतं, दोघांमध्ये पण ऍग्रीगेट आहे. ठीक आहे. फक्त फरक काय आहे, याच्यामध्ये पोर्टलँड सिमेंट यूज करतोय, इथे सिमेंट आणि जिप्सम यूज करतोय प्लास्टर मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे एक गेज मोर्टार म्हणून कन्सेप्ट आहे. गेज मोर्टार म्हणजे काय आहे, तर इट इज टाइप ऑफ मोर्टार. बघा मोर्टारचाच टाइप आहे, पण वेअर द सिमेंट अँड लाईम बोथ आर यूज ऍज अ बाइंडिंग मटेरियल. ठीक आहे. आता बघा लाईम मोर्टार म्हटलं तर फक्त लाईम आहे, सँड आहे, वॉटर आहे. सिमेंट मोर्टार म्हटलं तर सिमेंट आहे, सँड आहे आणि पाणी आहे. ठीक आहे. पण जर गेज मोर्टार म्हटलं तर त्याच्यामध्ये काय असणार, थोडं लाईम असणार, थोडं सिमेंट असणार आणि सँड आणि वॉटर असणार. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी दोन्ही पण गोष्टी यूज होत आहे, सिमेंट आणि लाईम, both are used as a binding material and sand is used as a fine aggregate, fine sand. ठीक आहे. तर हे मिश्रण म्हणजे काय आहे, गेज मोर्टार आहे. बेसिकली इट इज अ लाईम मोर्टार. ठीक आहे. वेअर द सिमेंट इज ऍडेड टू गेन द हायर स्ट्रेंथ. ठीक आहे. बेसिकली कसं राहतं म्हणते, ते लाईम मोर्टारच आहे, पण त्याच्यात आपण काय करतोय, सिमेंट थोडंसं ऍड करतोय, कारण सिमेंटची कशी प्रॉपर्टी आहे की त्याला हायर स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. दिस प्रोसेस इज नोन ऍज द गेजिंग. ठीक आहे. आपण लाईम मोर्टार घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं सिमेंट ऍड केलं, कशासाठी, तर हायर स्ट्रेंथ याला याव म्हणून. ठीक आहे. तर त्यालाच काय म्हणतं, गेजिंग. द सिमेंट टू द लाईम प्रपोर्शन व्हॅरीज फ्रॉम. ठीक आहे. सिमेंट आणि लाईमचं प्रपोर्शन कसं व्हॅरी करतं म्हणते, 1:6 किंवा 1:9. ठीक आहे. म्हणजे सिमेंट आणि लाईम, जर मी लाईमचं मिश्रण बनवलं मोर्टार, त्याच्यात मला जर सिमेंट टाकायचं असेल तर मी या प्रपोर्शनने टाकेन, 1:6 किंवा 1:9. जितकं मी लाईम घेतलाय त्याचा 1/6 पोर्शन म्हणजे माझा राहील सिमेंट. ठीक आहे. तर हे झालं गेज मोर्टार. ठीक आहे. त्यानंतर आहे पॉइंटिंगचा एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. बघा, द कन्स्ट्रक्शन टर्म पॉइंटिंग रेफर्स टू द फिनिशिंग ऑफ मोर्टार जॉईंट. ठीक आहे. इन द मिशनरी बी स्टोन ऑर द वर्क. बघा पॉइंटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, पॉइंटिंग मेथड म्हणजे जसं आता मी ब्रिक्सची मिळून ब्रिक्स आणि मग मोर्टार लावून लावून काय केली, भिंत तयार केली. पण बरेचदा काय होतं की जसं मी एक विटांची लेअर टाकली, त्याच्यावर मी मोर्टार टाकलं. ठीक आहे. मोर्टार टाकल्यानंतर मी त्याच्यावर वीट ठेवून दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय होईल, एक तर ते मोर्टारला काय करावं लागेल, मला जो एक्स्ट्राचा पोर्शन असेल मोर्टार वीट ठेवल्यानंतर काय होईल, थोडीशी प्युरी बाहेर पडून जाणार, नाही तर प्युरी कमी झाली असेल तर थोडासा तिथे आतमध्ये गड्डा राहणार. ठीक आहे. तर त्याला व्यवस्थित पॉइंटिंग करणं म्हणजे तुमची वीट आणि ते जे मोटार आहे एक लेवल मध्ये आलं पाहिजे व्यवस्थित. तर ते दुरुस्ती करणं म्हणजेच काय आहे, पॉइंटिंग मेथड. ठीक आहे. रिपॉइंटिंग इज द प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग द डिटोरेटेड मोटार. ठीक आहे. रिपॉइंटिंग म्हणजे काय आहे की ते मटेरियल जर एक्स्ट्रा झालं असेल, ठीक आहे, ती मोटार पेस्ट जर एक्स्ट्रा झाली असेल भिंतीला, तर तिला काय करणे, आपण काढून टाकणे. आणि जर मोटार पेस्ट कमी झाली असेल आणि तिथं आपल्याला आणखी मोटार थोडंसं फिल करायचं आहे, म्हणजेच काय आहे, पॉइंटिंग आहे. ठीक आहे. पॉइंटिंग आणि रिपॉइंटिंग आहे. ठीक आहे. डेटोरेटेड मोटार फ्रॉम द जॉईंट्स ऑर द मेशनरी वॉल ऑर रिप्लेसिंग इट विथ द न्यू मोटार. ठीक आहे. पॉइंटिंग आता बघा, इट बिल्डिंग मेंटेनन्स द टेक्निक ऑफ रिपेअरिंग द मोटार जॉईंट बिटवीन द ब्रिक्स ऑर द अदर मेशनरी एलिमेंट. तुमची भिंत आहे, भिंतीमध्ये जर त्या मोटारमध्ये कुठं गड्डे गड्डे राहिले, काहीतरी मटेरियल व्यवस्थित फिल नसेल झालं, तर त्याला आपण काय करतोय, त्याला आपण दुरुस्त करतोय. त्या रिपेअरिंगच्याच टेक्निकला काय म्हणतं, पॉइंटिंग म्हणतं. वेन द एजिंग मोटार जॉईंट क्रॅक्स अँड द डिस्टिंग्रेट द डिफेक्टिव्ह मोटार इज रिमूव्ह बाय हँड अँड पॉवर टूल्स. ठीक आहे. तर आपण ते हाताने करू किंवा आपण टूल्सचा यूज करून काय करू, त्याला रिप्लेस करू एखाद्या फ्रेश मोटारनी. तिथं जर गड्डा राहिला, ठीक आहे, तर त्याला आपल्याला जर प्युरी बनवावं लागेल आणि ती एक तर आपल्याला हाताने लावा लागेल किंवा आपण एखाद्या टूल्सचा, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून काय करू, प्युरी तिथे भरून देऊ.
ठीक आहे. ती फ्रेश मोर्टार आपण तिथे फिल करणार, प्रिफरेबली ऑफ द सेम कंपोजिशन ॲज द ओरिजिनल. ओरिजिनलचं जे प्रपोर्शन घेतलेलं असेल, जसं 1:6, 1:3 जे काही प्रपोर्शन असेल त्याच प्रपोर्शनचं आपण काय करणार तिथे फिल करणार. ठीक आहे. त्यानंतर मोर्टार मिक्स फॉर द पॉइंटिंग. ठीक आहे. आता पॉइंटिंग जर मला करायचं असेल तर त्याचं प्रपोर्शन काय राहतं म्हणते, मोर्टार इज यूज टू ले बिग सँड विथ द टाइम may need repointing. The preferably mortar mix ratio for the pointing is 1 part of mortar and the either 4 or 5 parts of the building sand. ठीक आहे. तर 1 पार्ट ऑफ मोर्टार घेतोय आणि 4 ते 5 पार्ट्स ऑफ बिल्डिंग सँड घेतो आहे. जी सँड यूज केलेली आहे ती सँड घेणार आपण तिथे ते मटेरियलला व्यवस्थित हे करण्यासाठी. ठीक आहे. कुठे गड्डा वगैरे राहिला असेल ते फिल करण्यासाठी. बघा या इमेज मध्ये बघू शकता. जसं बघा आता मी इथे विटांची भिंत बनवली, पण मला नंतर काय कळलं की माझी वीट बाहेर आली आणि मटेरियल काय झालंय अंदर झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ही एवढी मोठी गॅप झालेली आहे. तर या गॅपसाठी मला काय करावं लागेल, नवीन एक प्युरी तयार करावं लागेल आणि ती प्युरी काय करावं लागेल त्याच्यामध्ये फिल करावं लागेल आणि त्याला मग व्यवस्थित काय करावं लागेल, सरफेस द्यावं लागेल. ठीक आहे. आता ती प्युरी जर एक्स्ट्रा झाली पुन्हा तर ती काढणे म्हणजेच काय करणे आहे, रिपॉइंटिंग करणे. ठीक आहे. स्नेहा लक्षात येते आहे का? स्नेहा, ईशा हो मॅम. येत आहे ना? हो मॅम. ठीक आहे. बघ आता जसं या भिंतीला काय करताय, जसं आता इथे बघ हे गॅप्स राहिलेले असं कळलं आपल्याला, तर त्याला आपल्याला काय करावं लागेल की अशी प्युरी तयार करून काय करावं लागेल, याला फिल करावं लागेल. याला फिल करणे म्हणजेच काय आहे, पॉइंटिंग करणे आहे. ठीक आहे. कधी कधी काय होतं की इथलं जे मटेरियल आहे एक्सेस बाहेर निघतं, ते बाहेर निघालेलं काढून टाकणे, डिटोरिएट करणे. ठीक आहे. त्याला असं कट करून काढून टाकणे म्हणजे काय आहे, रिपॉइंटिंग आहे. पॉइंटिंग म्हणजे मटेरियल भरणे, रिपॉइंटिंग म्हणजे एक्सेसिव्ह झालेलं मटेरियल काढून टाकणे. ठीक आहे. या 2 टर्म्स आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आता डिफरंट टाइप्स ऑफ पॉइंटिंग आर एज फॉलोज म्हणते. ठीक आहे. आता बघा वेगवेगळ्या टाइप्सच्या पॉइंटिंग मेथड आहे. ठीक आहे. तर की पॉइंटेड आहे. इन दिस टाइप ऑफ पॉइंटिंग द मोर्टार इज प्लेस ऑन द जॉइंट्स अँड द फिनिश विथ द फेस ऑफ वॉल. ठीक आहे. आता कट पॉइंटिंग आहे. इन दिस टाइप ऑफ पॉइंटिंग द मोर्टार इज प्लेस फर्स्ट इन द जॉइंट्स. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे वेगवेगळे आहे. फ्लश पॉइंटिंग म्हणजे आपण डिरेक्टली काय करतोय, असं प्लेन सरफेस बनवतोय. ठीक आहे. बेडेड पॉइंटिंग मध्ये काय होतं की अशा प्रकारचा थोडासा बेंड आल्यासारखा पोर्शन राहतो. ठीक आहे. व्ही पॉइंटिंग म्हणजे थोडं मटेरियल आपण असं आतमध्ये व्ही शेप मध्ये भरलेलं आहे कुचकून. ठीक आहे. हे असा यू आकाराचा आहे. त्यानंतर फ्लश पॉइंटिंग आहे, कट पॉइंटिंग आहे. म्हणजे त्याला काय करतोय, मटेरियलला आपण असं आतमध्ये भरून भरून काय करतोय, वन साइड त्याला असं दाबून प्रेस करून भरतोय. ठीक आहे. त्यानंतर हे टक पॉइंटिंग आहे. ठीक आहे. तर फ्लश पॉइंटिंग आहे, रिसेस पॉइंटिंग आहे, बीडेड पॉइंटिंग आहे, टक पॉइंटिंग आहे, व्ही पॉइंटिंग आहे. तर ह्या सगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ काय झालेल्या आहे, पॉइंटिंगच्या हे झाल्या आहे. ठीक आहे. आता फ्लश पॉइंटिंग, वेदर्ड पॉइंटिंग, की पॉइंटिंग, व्ही ग्रुप पॉइंटिंग आहे. त्यानंतर बीडेड पॉइंटिंग आहे, स्ट्रक आहे, रिसेस आहे, टक आहे. ठीक आहे. तर याचं इन डिटेल मी तुम्हाला उद्याला सांगते की कोणती पॉइंटिंग कशा प्रकारे केली जातं म्हणून. ठीक आहे. तर हे आता पोर्शन उद्याला बघूया. काही डिफिकल्टी आहे कोणाला? काही डिफिकल्टी आहे स्नेहा? नाही मॅम. ठीक आहे. तर उद्याला ह्या पॉइंटिंगच्या ज्या आपण सगळ्या मेथड्स आहे, सगळे टाइप्स ऑफ पॉइंटिंग, ते हे आपण इन डिटेल उद्याला बघूया. ठीक आहे. उद्या तर संडे आहे, मंडेला बघूया. ठीक आहे. चला मग भेटू मंडेला. हो लिव्ह मॅम. करू शकता. चला थँक्यू. बाय मॅम. हा बाय.